च्या निमित्तानं आज मला पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या गावामध्ये शिवजयंती उत्सवाला उपस्थित राहण्याचा योग आला आणि मला अभिमान वाटला की उजनीची प्राथमिक शाळा ही एवढी हायटेक कधी झाली हे लक्षात सुद्धा आलं नाही की 100% मुलं आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचा इतिहास तिथं समोर येऊन अतिशय धाडसानं बोलू लागले। त्याचं एक कौतुक करावं आपल्या सगळ्या गावकऱ्यांना या बाबतीत कौतुक निश्चितच असणार आहे। म्हणून सगळ्यांनी मिळून आपण अगोदर या सगळ्या बालसमूहाचं टाळ्या वाजवून स्वागत करूया। ही अभिनंदनाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मुलांना एवढ्या चांगल्या पद्धतीनं ज्यांनी संस्कार दिलं, ज्यांनी शिक्षण दिलं, तेही गुरुवर्य आणि मॅडम, मी आता बाळकाकांना विचारलं की किती शिक्षक आहेत काय, तर त्यांनी सांगितलं की शेवटी त्यांचं पण योगदान ही मुलं घडवण्यात आहे। आता खरं तर पुढच्या वर्षी एक शिवजयंतीच्या दृष्टीनं मी एक वेगळा तुम्हाला सगळ्यांसमोर एक प्रस्ताव मांडतो की आपण शिवचरित्र वाचतो आणि तिथंच ते सोडून दिलं जातं, पण त्या शिवचरित्रातले काही विचार आपण अनुकरणात आणले पाहिजे आणि त्यासाठी आपण शिवचरित्र सातत्यानं वाचलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून पुढील वर्षी आता ह्या सगळ्या लहान लहान मुलांनी फेटे बांधले, वेगवेगळे सांस्कृतिक ड्रेस पण सगळे घालून तयार झालेले आहेत मुलं। आता ही मुलं 2 दिवसापासून शिवजयंतीची घरी तयारी करत होती। खरं तर ह्या मुलांना या ड्रेसवर पाठवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा खूप सिंहाचा वाटा आहे आणि शिवजयंतीला पुढच्या वर्षी आपण महिलांसाठी म्हणजे या मुलांच्या आई वडिलांसाठी एक व्यवस्थित सोय करत असण्याची आणि त्यांना इथे येऊन बघू द्या की आमची मुलं आज व्यासपीठावर येऊन कशा पद्धतीनं शिवचरित्रावर चांगले बोलू शकतात। पुढे भविष्यात आंबेडकर जयंती आहे, त्यावेळेस सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं ही मुलं त्यांच्या मनामध्ये चांगले विचार देण्याची जी आज आपण ही खुणगाठ बांधलेली आहे, या अनुषंगाने आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक खऱ्या अर्थानं बघण्यासाठी इथं आवर्जून आलं पाहिजे। शेवटी शिवचरित्रातून आपल्याला काय घेऊन जायचंय की शिवाजी महाराजांनी सर्व गावगाड्यातल्या 18 पगड जातींना समान मानून त्यांना बरोबर घेऊन एक इतिहास रचला आणि हे मराठा साम्राज्य हे आपल्या सर्वांचं अस्मितेचं साम्राज्य आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी शिवजयंती साजरी करत असतो। या शिवजयंतीच्या माध्यमातूनही मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की विशेषतः कुठलीही सुरुवात करत असताना मी बघितलं, मी निर्मल ग्राममध्ये सुरुवात करत असताना अगोदर संस्कार त्या लहान मुलांवर करावे लागतात आणि त्याच पद्धतीनं मी इथं सर असतील किंवा यांचे पालक असतील किंवा रस्त्याने आपण जाणारे जी जबाबदार मंडळी आहेत ते सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। मी उपदेश करायला आलो नाही, मी थोडासा या शिवजयंतीच्या निमित्तानं आज आपण एखादा दुसरा संकल्प केला तर तो संकल्प पूर्ण करत असताना त्या संकल्पामध्ये चांगल्या गोष्टींचा अनुग्रह केला पाहिजे। त्यासाठी मी आवर्जून सांगतो की मी माझ्या महाविद्यालयात एक संकल्प केला होता 1 जानेवारीला 31 डिसेंबर 2024 पर्यंत बघितलं की आमच्या महाविद्यालयामध्ये सिनियर कॉलेजला असणारी मुलं असतील किंवा आमच्या स्टाफ मध्ये असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी, आपण सहजासहजी आपण एकमेकांबरोबर चर्चा करत असताना, मित्र कंपनी बरोबर चर्चा करत असताना सुद्धा आपण कशा पद्धतीने बोलतो हे मी साधारण जाणून घेतलं आणि 1 जानेवारीला मी आमच्या महाविद्यालयात एक संकल्प केला की शिवीमुक्त अभियान, की 1 जानेवारी पासून आमच्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये कुणीच कोणाला शिवी देऊन बोलायचं नाही आणि आपण सहजासहजी बोलत असताना सुद्धा आपल्या तोंडातून जरी शिव्या जात असल्या तरी सुद्धा आपण थांबवायचा सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे। आम्ही बघितलं 2-4 दिवस आमची सर्व लोक सुद्धा अडखळायची, मुलं मुली सुद्धा अडखळायच्या, शेवटी आपल्याला ती रोजची रुटीन पडलेली। पण ह्याचं पुन्हा आम्ही डीपमध्ये मी जरा बघून बघितलं तर ही शिवीमुक्त अभियान ही कुठं राबवायला पाहिजे, तर ही प्राथमिक शाळेपासून ह्याची संकल्पना सुरुवात केली पाहिजे। म्हणून मी आज सगळ्या बालसमूहांना सांगेन
की आजपासून या शिवजयंतीला तुम्ही येऊन सगळ्यांनी मिळून धाडसाने जी भाषणं केली, या भाषणाचाच एक अर्थ पुढे भविष्यात असा असला पाहिजे की आजपासून आपण सहजासहजी आपण आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बोलताना सुद्धा कुणीच कुणाला शिवी द्यायची नाही. एक सगळ्यांनी मिळून शपथ घ्यायची की मी आजपासून कोणालाही शिवी देणार नाही. 2-3 दिवस नक्की अवघडणार आहे. आपण एकमेकाला बोलताना सुद्धा एखाद्याच्या शिवीतनच आपण बोलत असतो किंवा एखाद्याचे शिवीचं नाव एखाद्याला असतं. पण ही जर संकल्पना आपण प्राथमिक शाळेपासून जर उजवली तर पुढे भविष्यात या तालुक्यातलं शिवीमुक्त अभियानातलं गाव हे आपलं उजनी ठरणार आहे. त्याचं कारण काय की मला आज या प्राथमिक शाळेतल्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मी सगळी भाषणं ऐकली की पुढे भविष्यात या विद्यार्थ्यांना जर पालकांनी त्यांच्या वडिलांनी आईंनी जर चांगले संस्कार दिले, गुरुजी तशाच पद्धतीचे आपल्या शाळेला लागलेले, यातून पुढे भविष्यात शिवव्याख्याते तुम्हाला या उजनीतून झालेले दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढी मुलं ह्या धाडसाने पुढे बोलत होते, शिवाजी महाराजांचे विचार सांगत होते. पण आजपर्यंत बघा जिथं 1000 विद्यार्थ्यांची शाळा आहे तिथं बोलणाऱ्यांची संख्या 5 नाही तर 10 असते. अरे पण जिथं आमच्याकडे 40च विद्यार्थी आहेत त्या 40 मधले जवळजवळ 35 विद्यार्थी आज जर व्यासपीठावर येऊन जर बोलत असले तर आज आमच्या मुलांमध्ये किती मोठं धाडस आहे. याच्या मागे सगळ्या पालकांना सुद्धा मला त्यांना सत्कार करायचा आहे की त्यांना काही गोष्टींचा आवर्जून त्यांनी सुद्धा आपल्या पाल्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. शेवटी एज्युकेशन घेतलं पाहिजे. शैक्षणिक आपल्या मुलामध्ये गुणवत्ता असली तरच आपण जगाच्या बाजारात टिकल्याशिवाय राहणार नाही. भावांना नोकऱ्या खूप कमी आहेत. आता युवा शेतकरी पिढीसाठी सुद्धा की आपण आपला हा उजनी जी बाग आहे तो सगळा बाग आहे, पण क्रॉप पॅटर्न चेंज केला पाहिजे, पिकाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. त्यासाठी सुद्धा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा, युट्यूबवर बघा की नवनवीन शेती कशा पद्धतीनं करायला लागलेले, की नर्सरी सारखा उद्योग सुद्धा आपण आपलं खरं तर ही उजनी पॉकेट किंवा ही उजनी असेल, शिराळ असेल, सुरली, फुडजळ, अकोले या भागात ऊसाचं खरं माहेरघर आहे. आणि आपण ऊसाला तुटाळे आणण्यासाठी कुठून आणतोय? मुडणीम नाहीतर इकडं पंढरपूर तालुक्यातनं, नाहीतर इकडं अकोले पलीकडच्या भागातून. मग तिथल्या नर्सरीतनं आपण इथं तुटाळे आणून आपल्या शेतात लावतो. पण असं एखाद्या युवकाला का वाटत नाही की आपण आपल्या गावात सुद्धा ऊसाची नर्सरी केली पाहिजे. म्हणून ह्या नवीन मुलांनी सुद्धा एक वेगळं शेतीमध्ये तंत्रज्ञान वापर करा, तंत्रज्ञानाचा अवलंब करा. पुढे भविष्यात चांगले दिवस आणि विकासाच्या दृष्टीनं आपल्या पाऊल खुणा चांगल्या पद्धतीनं पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मी आज सर्व लहान मुलांना या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असेच उपक्रम आपल्याकडून सातत्याने राबवले जावेत की पुढे भविष्यात या मुलांना चांगलं मोटिवेशन जर केलं तर ही पुढं मुलं चांगल्या भविष्यात चांगल्या नोकरीला लागतील, एखादा व्याख्याता होईल किंवा एखादा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चमकून पुढे या गावामध्ये एखादा अधिकारी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. या मुलांमधला स्पार्क आज बघितला, त्याच्यासाठीच या मुलांच्या आई वडिलांना आवर्जून गुरुजी पुढच्या वर्षी त्यांना बसण्याची विनंती करा, एखादं पत्र निमंत्रण पत्रिका तयार करा आणि या मुलांच्या पालकांना आवर्जून बोलवा की शेवटी आपला मुलगा आज कशा पद्धतीनं बोलतोय, आपल्या मुलाला काय किती चांगल्या पद्धतीनं तो व्यक्त होऊ शकला याचा प्रत्येक आई वडिलांना अभिमान असतो. आणि म्हणून मी आज या शिवजयंतीच्या निमित्तानं पुढच्या वर्षी त्या शिवजयंतीसाठी थोडासा बदल सुचवलाय. आणि सगळ्या मुलांनी आज आपण मनोमन एक शपथ घ्या की मी इथून पुढं कोणतीही शिवी देणार नाही. आतापर्यंत तुम्हाला अवघड जाणार आहे की तुम्ही उठून इथं पुढे जरी गेला तरी एकमेकाला शिव्या दिल्याशिवाय बोलत नाही. पण 5-10 दिवसभरातल्या शिव्या जरी तुमच्या तोंडातून कमी झाल्या तर 8-10 दिवसात आपण शिवी कमी करत येणार आहे. त्यासाठी सगळ्यात जास्त लक्ष या मुलांच्या आई वडिलांनी दिलं पाहिजे आणि शाळेत आल्यानंतर गुरुवार्यांनी दिलं पाहिजे की मुलांनी शिवी दिली की त्याला आठवण करून द्यायची की आपण शिवजयंतीला शिवी देणार नाही ही शपथ घेतलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने हे अनुकरण जर केलं तर पुढे आपल्या गावामध्ये आपल्या या मुलाचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा एकदा मी शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो आणि शिवजयंतीच्या सर्व ग्रामस्थांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.